कांद्याविषयी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार का विरोधी आहे कांदा उत्पादकांच्या, हे मला काही कळत नाही. सर 10 दिवसांच्या यात्रेमध्ये जवळपास 30 ठिकाणी आपण यात्रा घेऊन चाललेला आहात आणि हा 31 त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रामुख्याने भाग दिसतोय. तर मुंबईमध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये या ठिकाणी आपली यात्रा होणार आहे का, की हा पहिला फेज आहे? मी आपल्याला मगाशी सांगितलं हा पहिला फेज आहे. ही यात्रा खानदेशपर्यंत जाणार, विदर्भात जाणार, कोकणात जाणार, मुंबईतही जाणार. सर अजित पवारांनी सकाळी ट्विट केलंय की विरोधकांनी राजकारण करत राहावं, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर. काय म्हटले त्यांनी? म्हणजे अर्थात विरोधकांनी राजकारण करत राहावं, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलू. तुमच्या यात्रेच्या अनुषंगानेच ते बोलले. हां सर दुसरा प्रश्न असा असं आहे की महाराष्ट्र सरकार ज्या चुकीच्या गोष्टी सांगतंय, विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्र सरकारच्या ज्या चुका आहेत त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष करतोय. आज या सरकारने देशात राज्यामध्ये जे चुकीचे निर्णय घेतले, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली, या राज्यावरचं कर्ज वाढलं, महाराष्ट्रातल्या काही अशा गोष्टी या सरकारने दूध उत्पादकांच्या बाबतीत अपेक्षित गोष्टी केल्या नाहीत. कांदा उत्पादकांच्यावर अन्याय झालेला आहे, सोयाबीन आहे, कपास आहे, शेतकरी या महाराष्ट्रात नाराज आहे. यांची मागची काही धोरणं केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेली, याच्या विरोधी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. आणि असं असताना आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाराजी या सरकारच्या विरोधात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आमची यात्रा हे जागरण करेल. विकासावर बोलण्यासाठी या राज्य सरकारला काही नाही आहे. पैसे वाटणे हा कार्यक्रम आहे, हे 2-3 महिने करतील. या सगळ्या योजनांचं सुसूत्रीकरण करण्याची जबाबदारी आमचं सरकार आल्यावर आमच्यावर येणार आहे, याची आम्हाला जाणीव आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत माहिती समोर आलेली आहे की 90.90% फी वाढ जे ती करण्यात आलेली, हॉस्टेल असतील, वसतिगृह असतील किंवा मग फीज असतील त्या पीएचडीच्या आणि पदवीधारकांच्या वाढवलेल्या पाहिल्या जातात. आज काय वाढवले? फी 90% वाढवली, फी मध्ये वाढ झालेली आहे. 90%. नाही, असं आहे की या सरकारला एक काळ असा होता की या सरकारमधलेच काही सांगायचे की आम्ही टोल माफी करणार आहे. आज टोलचे एवढे रस्ते सुरू करतायत. लोकसभेच्या आधी या सरकारने 90,000 कोटी रुपयाची टेंडर काढून 6 कॉरिडॉरचे रस्ते केले. त्याच्या तपशिलात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल काय परिस्थिती आहे. आणि या महाराष्ट्रात भ्रष्टाचार एवढा फोफावलेला आहे की अशा फी वाढीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणं आणि विद्यार्थ्यांच्याकडूनही विद्यार्थ्यांची लुटमार करणं हे अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात चालले. आता फी वाढीला कोणतंही संयुक्त कारण, योग्य असं कारण नसताना देखील फी वाढ केलेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना या सगळ्या हार्डशिपला तोंड द्यावं लागतं. हे महाराष्ट्रात दुर्दैव आहे. मुंबईच्या IIT मधल्या मुलांनाही नोकऱ्या लागत नाहीत. म्हणजे महाराष्ट्रातली बेकारी किती वाढली आहे हेही तुम्ही लक्षात घ्या. आता सगळ्या गोष्टी आज इथं सांगणं योग्य नाही. आमच्या यात्रेत तुम्ही सहभागी काही अंशी व्हाल त्यावेळी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करू. आम्ही आता सगळ्या गोष्टी डिस्क्लोज इथं करणार नाही. आम्ही हळूहळू आमचा प्रवास आहे त्यावेळी एक एक गोष्टी आपल्यासमोर मांडू. कोण काय म्हणतात हे आज महत्त्वाचं आंबच्यासाठी नाही. शिवस्वराज्य यात्रेत महाराष्ट्राचं जागरण करायचा आमचा निर्धार आहे. असं आहे की हे सरकार आता 2 महिन्याच्या आयुष्याचं सरकार आहे. या 2 महिन्याच्या आयुष्यात पुन्हा निवडून येण्यासाठी, कारण जनतेने कौल दिला आहे हे सरकार घालवण्याचा,
लोकसभेच्या निवडणुकीत. त्यामुळे पुन्हा निवडून येण्यासाठी सर्व वर्गांना तात्पुरत्या घोषणांनी खुश करण्याचा प्रयत्न आहे. मतं मिळवण्यासाठी हे काही करू शकतील आणि त्यामुळं लाडक्या खुर्चीसाठी काहीही करण्याची सरकारची तयारी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं सगळंच त्यांना आता लाडकं सध्या वाटतंय. ज्या लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या त्या आता सगळ्या लाडक्या झाल्या. का तर लोकसभेचा निर्णय याच्यामुळं त्यांना सगळ्यांना जाग आली आहे. अशा सगळ्या लोकप्रिय घोषणा आता चालू आहेत आणि या पद्धतीनं महाराष्ट्र पुन्हा जिंकण्याचं स्वप्नही बाळगत आहेत. महाराष्ट्रातली जनता रयतेचं राज्य आणण्यासाठी महाविकास आघाडीलाच विजयी करेल हा आम्हाला विश्वास आहे. संदर्भात बैठक आहे महाविकास आघाडीची, तर त्याच्यामध्ये या 31 जागांचा समावेश आहे का आणि त्यांनी जागांचा फॉर्म्युला 288 जागांची चर्चा होणार आहे आणि 288 जागांची चर्चा आज पूर्ण होणार नाही. आज पहिली बैठक आहे. मला एक मराठी आधी करू. राज्य सरकारमधले मंत्री संजय राठोड त्यांच्या विरोधात एका मुलीला आत्महत्येची प्रवृत्ती करण्याची केस भाजपच्या प्रवक्ते चित्रा वाघ यांनी दाखल केलेली होती. आज त्या संदर्भातली सुनावणी होती. त्यांच्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला ही केस मागे घ्यायची आहे. कोर्टाने त्यांना झाप दाबलेले आहेत, ताशेरे ओढलेले आहेत की PILचा अशा पद्धतीनं दुरुपयोग तुम्ही तुमचे स्टँड बदललं जसे सरकार बदलतं. या संदर्भात काय बोलतो? मी काय फार अभ्यास केलेला नाही या गोष्टीचा. त्याच्याबद्दल आमचे दुसरे एक्सपर्ट्स आहेत ते बोलतील. नाही आहेत ते नाही ते आमच्या संपर्कात नाही आहेत, माझ्या तरी संपर्कात नाही आहेत आणि ते काही संपर्क आमचा नाही आहे त्यांच्याशी. महाराष्ट्र में जनजागरण करने के लिए हम 9 तारीख से छत्रपति शिवाजी महाराज जी का जहाँ जन्म हुआ वो जन्म स्थान से शिवनेरी से हम एक शिव स्वराज्य यात्रा चालू कर रहे हैं. 2019 में हमने ऐसी यात्रा चालू की थी और ये अब उसका पार्ट 2 है ऐसा आप कह सकेंगे. महाराष्ट्र के अलग अलग इलाके में ये शिव स्वराज्य यात्रा जाएंगी. डॉक्टर अमोल कोल्हे जी, महाराष्ट्र के सारे हमारे खासदार, वहाँ के हमारे नेता, आमदार सभी उस यात्रा में सहभागी होंगे और अलग अलग जगह जाएंगे. आज मैं आपको महाराष्ट्र के पहले शिव स्वराज्य यात्रा का पहला फेज़ जो होने वाला है उसकी डिटेल्स आपको दी है. इन जिलों में जाएंगे. उसके बाद में विदर्भ में जाएगी यात्रा, खानदेश में जाएगी, उत्तर महाराष्ट्र में, कोंकण में भी जाएगी, मुंबई में भी जाएगी. सर, अजीत पवार गुट ने भी एक यात्रा, समान यात्रा की घोषणा की, उसमें वो लोग मुद्दा उठाएंगे जनता को बताने के लिए, लाडली योजना, सिलेंडर. आप लोगों को क्या मुद्दा रहेगा इस यात्रा में? हमारे काफ़ी मुद्दे हैं और मैंने शुरू में बताया कि सरकार के काले कारनामे, महायुति के काले कारनामे के लिए ये सब जगह हम देने वाले हैं और इस मुद्दे पे हमारे अलग अलग जगह अलग अलग भाष्य हो जाएंगे. लाडली बहना योजना जैसी योजना लेके जाना चाहती है, सिलेंडर मुफ्त जैसी योजना ले जाना चाहती है. ऐसे में जब लोकसभा चुनाव में अपनी बहन के खिलाफ, लाडली बहना के खिलाफ खड़े हुए थे, क्या महाराष्ट्र की जनता, महाराष्ट्र की वो लाडली बहना जो लेके जा सकती स्वीकारेगी? पार्लियामेंट के चुनाव के बाद में अचानक महाराष्ट्र में कुर्सी जाने की संभावना निर्माण हुई, हारने वाले हैं ऐसा जब उनको ध्यान में आया तब हमारे मराठी में कहते हैं लाडकी खुर्ची, यानी कुर्सी, लाडली कुर्सी. वैसे अभी महाराष्ट्र में लाडली बहना, लाडली भाई सब उनको लाडला लगने लगा है. लेकिन महाराष्ट्र को मालूम है विधानसभा का चुनाव होने का जो दिन है, वोटिंग का दिन, तब तक ही ये सारे लोग उनके लाडले रहेंगे. उसके बाद में इनके तरफ वो देखेंगे नहीं. सर, आप बोलिए उनके सरकार जाने वाले हैं, रोहित जी भी यहाँ पे बैठे हुए हैं. उन्होंने कुछ दिन पहले बहुत सारे जो विधायक हैं अजीत पवार गुट के, वो आपके संपर्क में हैं.
वो बहुत जल्दी आपके साथ आने वाले हैं, तो क्या उसके कितने लोग संपर्क में अभी भी, कितने लोग आने वाले हैं, इसको सब बता सकते हैं आप? नहीं, मैं उनको अड़चन में नहीं लाना चाहता हूँ। जो आने वाले वो आ जाएंगे, जो नहीं आने वाले वो उधर रह जाएंगे। लेकिन अभी भी क्या संपर्क में है वो लोग? संपर्क के बारे में कुछ भाष्य करना मुझे अभी ठीक नहीं लगता, क्योंकि ऐसा मैं जब कहता हूँ तब सबको बुलाया जाता है और डांट पड़ती है उनको, तो वो मुझे कंप्लेन करते हैं कि कम से कम ये तो मत बोलो। तो इसलिए उन्होंने मुझे बताया कि हमें ऑकवर्ड मत करो, जिस दिन आना है हम आ जाएंगे। जिस तरीके से आरएसएस के मुखपत्र में लगातार अजित पवार के खिलाफ जिस तरह से आर्टिकल आए, जनसम्मान यात्रा में हम देख रहे हैं कि सिर्फ अजित पवार और उनके दल के ही बारे में सारी बात होती नजर आ रही है। क्या लगता है कि अजित पवार महायुति में अकेले पड़े हैं, इसलिए पूरी यात्रा सिर्फ उसका एजेंडा लेके जाने के लिए? किनकी यात्रा? जनसम्मान जो यात्रा है अजित पवार की, जिस तरीके से पिछले कुछ दिनों में हमने देखा कि आरएसएस के मुखपत्र में उनके खिलाफ काफी कुछ लिखा गया है कि महायुति की जरूरत नहीं, इस तरीके से तो लगता है कि वो अलग थलग पड़ गए महायुति में और अपना एजेंडा लेके चलना चाहते हैं, ताकि अकेले भी जाने की नौबत अगर आए तो उनका सिर। नहीं, मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी ये मानती है कि जो पिछले साल में उन्होंने अलायंसेस महाराष्ट्र में किए, उसके कारण उनका नुकसान ज़्यादा हुआ, फ़ायदा तो कुछ नहीं हुआ। और इसीलिए आरएसएस के जो मुखपत्र है वो लिखते हैं, कहते हैं, लेकिन मुझे नहीं लगता भाजपा आरएसएस का अब इन दिनों में कुछ सुनती है। आरएसएस की भी नहीं चलती, क्योंकि सत्ता, पैसा, इसका असर बहुत दिखाई देता है। तो इसलिए बेचारे आरएसएस वाले कहते हैं, मुखपत्र में लिखते हैं, लेकिन आरएसएस को भी नज़रअंदाज, उनके सलाह को भी ये लोग नज़रअंदाज करते हैं। शायद आने वाले महाराष्ट्र की विधानसभा में उनको भुगतना पड़ेगा आरएसएस की सलाह को नज़रअंदाज करने की बात। जैन सर बांग्लादेश सर अनिल सर भी बैठे हुए हैं, उन्होंने बड़ा एलिगेशन सेगमेंट फंडिंग के ऊपर लगाया। वो बाद में ये शिव स्वराज्य यात्रा, वो बाद में शिव स्वराज्य यात्रा, नो क्वेश्चन इज इम्पोर्टेंट देन शिव स्वराज्य यात्रा। चलो मैं अभी आई गो टू मराठी देन। तुमचं सगळ्यांचं महायुतीसारखं व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ही यात्रा हे क्लोज करूया का? यात्रा जनसम्मान यात्रा को काउंटर करने के लिए है, इसलिए ये निकाली जा रही है, क्योंकि उन्होंने भी यात्रा निकाली, अब आप भी। नहीं, आपको कहने की बात यह है कि हम ये शिव स्वराज्य यात्रा बहुत दिनों से तय की है, इसका घोषणा पहले हुई है। आज आपको इधर बुलाया ये टीजर बताने के लिए और ये शिव स्वराज्य यात्रा का लोगो आपके सामने पेश करने के लिए। वैसे 9 तारीख को हम यात्रा शुरू करने वाले हैं, ये बहुत काफ़ी दिनों के पहले तय हुआ है और ये तय होने के बाद अन्य लोगों ने यात्रा शुरू की है। सर, आपको क्या लगता है कि आपकी जो विरोधी पार्टी है उसे कितना सम्मान इस जन सम्मान यात्रा में मिलेगा? तो उन्होंने जन सम्मान यात्रा निकाल रहे हैं, आपको क्या उम्मीद है कि जनता उन्हें कितना सम्मान देगी? वो लोकसभा के चुनाव में आपको पता नहीं पड़ा, वो तो जनता ने बता ही दिया है। तो आपके सवाल का जवाब हर दिन का प्रोग्राम होते होते, क्योंकि क्या है, इवेंट अरेंज करना ये बहुत इजी है, लोगों को इकट्ठा करना, उसके लिए बहुत पैसा खर्च करना, ये तो महाराष्ट्र में कुछ लोगों का दाएं हाथ का खेल है। आपने लेकिन सर आरएसएस के मुखपत्र का एक हवाला दिया, क्या आपको भी लगता है कि अजित पवार गुट बीजेपी गठबंधन के लिए लायबिलिटी बन चुकी है? नहीं, मेरे लगने से कुछ नहीं होता, लेकिन महाराष्ट्र की जनता ने इसके ऊपर निर्णायक वोटिंग की है और भाजपा के सारे नेताओं को ऐसा लगता है कि इन दिनों में, पिछले दिनों में जो अलायंसेस उन्होंने किए हैं, जो पार्टनर्स उन्होंने चूज़ किए हैं, उसके कारण उनका बहुत बड़ा पराभव महाराष्ट्र में हुआ है। पूरे देश में उसका असर हुआ है, लेकिन महाराष्ट्र में किसी निष्ठावान भारतीय जनता पार्टी के नेता को प्राइवेट में पूछेंगे तो आपको यही जवाब मिलेगा। मुख्यमंत्री का चेहरा कौन हुआ तय हो पाया है?
अरे हमारी पहली मीटिंग आज होने वाली है, उसके पहले ये क्या के लिए एक सवाल पूछते हो? हम बैठेंगे। महाराष्ट्र में सवाल ये है कि महायुति में जो काले कारनामे वो लोगों को पता पड़ रहे हैं, पढ़ेंगे, दिखाएंगे हम। लेकिन महाविकास आघाड़ी का जो निर्णय है वो पहली मीटिंग आज हम कर रहे हैं और आज शिवसेना के प्रमुख नेता दिल्ली में है, इसलिए आज की मीटिंग होने के बाद और 2-3 बार मीटिंग हो सकती है। पूरा निर्णय हमारा आस्ते आस्ते हो जाएगा। सर, भारतीय कुस्तीपटू महेश फोगाट यांना आता पुन्हा एकदा माघारी यावं लागत आहे। 50 किलोच्या आतमध्ये ते खेळत होते, पण त्यांचं वजन वाढलेलं समोर आलं। ते आता अंतिम फेरीत खेळणार नाही, त्यामुळे ब्रॉन्झ पण केले, सिल्वर पण केले आणि गोल्ड पण केले। काय भावना आहे? असं आहे की काही षडयंत्र याच्यात आहे का? विनेश फोगाट यांचा परफॉर्मन्स काल परवा आपण जो बघितला तो एवढा उत्तम होता आणि त्यामुळं काय सूत्र हल्ली, कुठून हल्ली, कशी हल्ली, वजन 50-100 ग्रॅम कसं वाढलं, या सगळ्यांच्या बद्दल शंका व्यक्त होते आणि फोगाट यांचा भारतात सन्मान होईल आणि मागचं जी त्यांच्याबद्दल त्यांची वागणूक त्यांना देण्यात आली भारतात केंद्र सरकारच्या वतीनं, दिल्ली पोलिसांच्या वतीनं, ती एवढी अपमानास्पद होती की त्यांनी मिळवलेल्या विजयानं संपूर्ण देश आनंदित झालेला होता आणि मग ही पुन्हा नवीन एक लाट आपल्या विरोधी होईल असं कुणाला वाटलं का? आणि त्यातून फोगाट यांना त्या स्पर्धेतून बाद करण्याचं काही षडयंत्र आहे का, याची खरं म्हणजे अभ्यास करणं, चौकशी करणं आवश्यक आहे। हिंदीत हे बोलतील। शांती काल विनेश फोगाट जेव्हा अंतिम फेरीत पात्र झाली होती तेव्हा सर्वच राजकारणी असतील किंवा सगळ्यांनी तिला अभिमानाची जे ते ट्विट किंवा समाज माध्यमांवर पोस्ट केले ते भाजपच्या महाराष्ट्र किंवा ओव्हरऑल भाजपच्या ट्विटर हँडलवर किंवा समाज माध्यमावर पोस्ट झाली नव्हती। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केलेले की वेलकम बॅक, आम्ही तुझं स्वागत करू। कसं बघतात ते याकडे? काल जेव्हा ती अंतिम फेरीत झाली तेव्हा जल्लोषाचं वातावरण होतं, पण तेव्हा भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती आणि आता मोदींनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता, तर तिला पुन्हा या असं म्हटलं जातं। खरं मोदी है तो मुमकिन है ही घोषणा आम्ही ऐकतो, आम्हाला आठवते काही काळापूर्वी ते करायचे। आता विनेश फोगाट यांना ऑलिम्पिक खेळून ब्रॉन्झ, सुवर्ण पदक, जी काही पदकं ती मिळू शकेल तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी है तो मुमकिन होना चाहिए। तर मोदींनी काही करून विनेश फोगाट यांचं तिथं अप्रूव्हल करावं, त्यांच्या जे काही त्यांना बाद करण्याचा प्रश्न आहे तो त्यांनी त्यात हस्तक्षेप करून सोडवला पाहिजे। एवढी उत्तम हे कुस्तीपट्टू असताना तिला मागे यायला लागणं हे भारताच्या दृष्टीनं लाजिरवाण आहे। ये जो घटना विनेश जी के साथ हुई ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। पूरी देश की बहुत आस लगी हुई थी कि कुश्ती में मेडल आएगा। पहली महिला रेसलर थी जो ओलंपिक के फाइनल में पहुंची थी। तो इसमें कई जगह पे ये संदेह जताया जा रहा है कि क्या इसमें कोई षड्यंत्र तो नहीं है, लेकिन एक बात ज़रूर हम कहना चाहेंगे कि विनेश फोगाट ने अपने खेल से तमाम हिंदुस्तानियों का, भले वो अभी मेडल की रेस से बाहर हो गई हो, लेकिन उन्होंने दिल जीत लिया है। जिस सिस्टम ने उन्हें सड़कों पर रौंदने की कोशिश की, उस सिस्टम के मुंह पे विनेश जी ने अपने खेल से, अपनी मेहनत से तमाचा कस दिया है। आधी आपण पाकिस्तान आणि बांगलादेशमधल्या हिंदूंना वाली याच्या आधी मुळात मगाशी कांद्याचा जो प्रश्न होता त्यातली एक जर आपण परिस्थिती बघितली तर भारतीय सरकारनं 40% निर्यात शुल्क लावल्यामुळे पाकिस्तानचा कांदा आज $385 आसपास हा जागतिक बाजारात विकला जातो, पण भारतीय कांदा हा जवळपास $650 भाव जातो आणि त्यामुळे भारताची कांद्याची निर्यात ही 10% खाली आलेली आहे। मग यामध्ये भारतातला जो शेतकरी आहे, जे कोणी
राईट विंग लेफ्ट विंग याविषयी बोलतात, त्यापेक्षा शेतकरी वर्गाला कोणी वाली का हा मला वाटतं जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तो चिरडला जातोय. आणि जेव्हा आपण पाकिस्तान किंवा बांगलादेशचे उदाहरण देतो तेव्हा भारतातल्या शेतकऱ्याची जे मरण होतं आहे ना त्याच्यावर कोणीच विचार करत नाही आहे. मगाशी वेगवेगळ्या यात्रा सत्तेतले पक्ष जेव्हा यात्रा काढतात तेव्हा फार महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की ज्या योजना लोकांसाठी तयार केल्या, यात्रा काढणं सत्तेतल्या कोणत्याही पक्षानं म्हणजे त्यांनी आपलं अपयश कबूल करणं आहे. कारण योजना लोकांपर्यंत पोचल्या नाही आहेत आणि म्हणून वेगळे पैसे खर्च करून यात्रा काढून या योजना जर पोचवाव्या लागत असतील तर मला वाटतं हे सरकारच्या अपयश आहे. पाटिल सर, विनेश फोगाट को लेकर अगर प्रधानमंत्री अब कहते हैं कि आप भारत आ रहे हैं, आपका स्वागत है, लेकिन उस समय जो बहुत अच्छा कर रहे हैं, अच्छा परफॉर्मेंस कर रहे थे, तब कोई उनको शाबाशी नहीं दी गई. कैसे देखते आप इस सारी? देखो, अगर मोदी साहब यूक्रेन और रशिया के बीच में की वॉर रुकवा सकते हैं तो विनेश फोगाट का डिस्क्वालिफिकेशन भी रुकवा सकेंगे, ऐसी हम उम्मीद रखते हैं. अपेक्षा ये है कि उन्होंने इंटरवीन करना चाहिए. विनेश फोगाट का स्वागत तो पूरा देश करने को तैयार है, लेकिन हम चाहते हैं, पूरा देश चाहता है, जब वो गोल्ड मेडल लेके वापस आएगी तो उसका बहुत बड़े पैमाने में हम स्वागत करेंगे. और इसीलिए मैं अर्ज करता हूँ देश के प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहब से कि उन्होंने इसमें इंटरवीन करे और कुछ न कुछ काम इसके ऊपर होना चाहिए. जो हालात बांग्लादेश में है, सलमान खुर्शीद जो शंका व्यक्त करते हैं जैसी स्थिति वहाँ पे है तो भारत जैसे देश में भी हो सकती है, इस शंका को मुझे मालूम नहीं है कि ऐसा कुछ हो सकता है. मुझे नहीं लगता कि ऐसी परिस्थिति भारत में हो सकती है. भारत की देश बहुत जनता बहुत सुसंस्कृत है और किस हद तक क्या लेना है, लेके जाना है, वो भारत की जनता जानती है. डेमोक्रेसी है और डेमोक्रेसी के ज़रिए भारत की जनता ने अपना वोट दिया है और इस देश में जो सरकार निर्माण वापस हुई है उसमें काफ़ी बदलाव आया है और इसीलिए मुझे नहीं लगता कि ऐसी कोई चीज़ हो सकती है. लेकिन हाल ही में हम शरद पवार साहब ने बयान दिए जिसमें कहा था कि मणिपुर जैसे हालात हो सकते हैं. उसका रेफरेंस टू कॉन्टेक्स्ट अलग था. उसका रेफरेंस टू कॉन्टेक्स्ट था कि दो जातियों में तेढ़ निर्माण होना नहीं चाहिए, इसके बारे में वो बोल रहे थे. उसका गलतफहमी करने की आवश्यकता नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.